भाजपा राष्ट्रवादीची सत्ता आली जिल्हा परिषदेमध्ये. आलीच की आपण मागे सांगितलं होतं निवडणुका झाल्याबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये महायुतीचा झेंडा फडकणार. त्या पद्धतीनं या ठिकाणी बघितलं आपण आत्ता 34 वर्षेच 25 मतं पडलेली आहेत. जनतेने ठरवलं होतं लातूर जिल्ह्यातल्या की हे निवडणूक लढवत असताना अजितदादा पवारसाहेब आपल्यामध्ये नाहीत आहेत, त्यांना श्रद्धांजली म्हणून मतदान केलं आणि त्याचा परिणाम लातूर जिल्हा परिषदेवर या ठिकाणी महायुतीचा झेंडा फडकलेला आहे. काय फॉर्म्युला ठरला? अडीच वर्ष हो, 6.25 वर्षाचा फॉर्म. म्हणजे 6 वर्षानंतर राष्ट्रवादीचा अध्यक्ष. सगळे सभापती 6.25 सर का रिझर्व्ह बँकेने एक नवीन नियम केला, केंद्र सरकारनं नियम केलेला आहे तसा, की आता संचालक म्हणून ज्या जिल्हा बँकेमध्ये 10 वर्षापेक्षा जास्त काळ राहता येणार नाही. नाही ना, राहता येणार नाही ना. केलं ते फॉलोच करावं लागेल, ऐकावंच लागेल. म्हणजे तुमच्यासह बऱ्याच लोक जे मंडळी जे असतील ते जे कोणी असतील ते सगळेच या नियमामध्ये बसणार नाही, ते अपात्रच. म्हणजे सहकार मंत्र्यासह इतर संचालक जे आहेत. सहकार मंत्र्याला वेगळं ना, दुसऱ्याला काही वेगळं असतंय का? काय तरी गोंधळीचं आहे. असं सहकार मंत्री म्हणून काही त्याला वेगळा कायदा आहे का? सरकार मंत्री असो की मंत्री असो कोणी असो, सगळ्यासाठी कायदा सारखाच आहे. म्हणजे राज्यातल्या ज्या काही जिल्हा बँका आहेत त्यातले किती संख्या अशी की जे ज्येष्ठ खूप लोक आहेत, जुने लोक, त्याच्यामुळे सगळ्याच त्याचा निर्णय घ्यावा लागला. महेंद्र जोंधळे, टीव्ही मराठी, लातूर. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.